नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज मराठी कुमार भारती इयत्ता 10वी मधील आश्वासक चित्र हा घटक या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत। तर बघूया आश्वासक चित्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीच्या मराठी कुमार भारती यामधील कविता आश्वासक चित्र, जिची कवी आहेत कवी नीरजा, या मराठी साहित्य विश्वामध्ये ज्यांनी एक नावलौकिक मिळालेला आहे, ज्या स्त्रीवादी चळवळीच्या कर्तबगार आणि कार्यकुशलतेमुळे विशेष गाजलेले आहेत आणि ज्यांनी साहित्य विश्वामध्ये एक स्वतःचा नावलौकिक मिळालेला आहे, अशा कवी नीरजा यांचा थोडक्यात अल्पसा परिचय या ठिकाणी आपण घेऊया। तर मित्रांनो, त्यांनी काय काय कार्य केलेलं आहे, त्या स्त्रीवादी कवयित्री तर आहेच, त्याचबरोबर एक कथा लेखिका। त्यांचे निरन्वय, वेना, श्री गणेशा, निरर्थकाचे पक्षी हे कविता संग्रह प्रसिद्ध आहे। त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी दर्पणीये बिंबले, ओल हरवलेली माती हे त्यांचे कथासंग्रह लेखन प्रसिद्ध आहे। मराठी साहित्य विश्वामध्ये त्यांच्या या दोन्ही कथा अत्यंत नावाजलेल्या आहे आणि ज्यांना त्यांच्या या कथेला विशेष करून एकतर नावलौकिकता मिळालेला आहे, त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाच्या कवी केशवसूत, इंदिरा संत तसेच भैरूरतन दमनी इत्यादी पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केलं आहे। बघा की त्यांच्या लेखनाची वैशिष्ट्य, त्यांच्या लेखनाची विशेषता आणि या सर्व गुणांचा आणि त्यांच्या मराठी साहित्य विश्वामधील योगदानाचा त्या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने त्यांना 2 ते 3 पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केलेला आहे। कारण त्यांच्या लेखणीमध्ये आजची जी स्त्री आहे, कारण आज आधुनिकतेच्या आश्वासक चित्र या ठिकाणी त्यांनी स्त्रीवादी त्या कवयित्री आहेत आणि स्त्रीच्या जीवनातील, स्त्रीच्या भावविश्वातील वेगवेगळ्या घडणाऱ्या ज्या घटना आहे आणि आज त्याच घटनांवरती त्यांनी प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून त्यांचं मराठी साहित्य विश्वामध्ये त्या एक स्त्रीवादी कवयित्री म्हणून सर्वांना परिचित आहे। तर बघूया या ठिकाणी आज एक नवीन घटक, एक कविता, एक सुंदर अशी कविता आहे की जगाचा उद्याचा भविष्यकाळ कसा असणार आहे आणि त्या भविष्यकाळाचं चित्र कसं असणार आहे। आणि आज आपण जे समानतेचा उल्लेख करतो, कारण भारत आपण जर बघितला तर आपला देश कसा आहे, तर लोकशाही प्रधान देश आहे आणि या लोकशाही प्रधान देशामध्ये आज जर आपण बघितलं तर स्त्री पुरुष समानता आज इतके वर्ष झाले आम्हाला, तरीही खऱ्या अर्थाने आम्हाला बऱ्याच ठिकाणी आजही स्त्री पुरुष समानता आढळत नाही। मग कुठेतरी हे चित्र पालटलं पाहिजे, कुठेतरी यात बदल झाला पाहिजे आणि हा जो बदल आहे, हाच बदल व्हावा, हीच भविष्य काळाचा वेध, येणारी भावी पिढी ही एक समानतेची व्हावी, म्हणूनच या ठिकाणी आपल्या समोर त्यांनी एक विशेष अशी कविता सादर केलेली आहे, जिचे नाव आहे आश्वासक चित्र। बघा, प्रस्तुत कवितेत स्त्री पुरुष समानतेचं एक आश्वासक चित्र कवयित्रीने रेखाटलेलं आहे आणि ते चित्र प्रत्यक्षात साकार होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे। कारण कवितेतून व्यक्त झालेला विचार हा सर्वकालिक आहे। बघा, या ठिकाणी ज्या कवी नीरजा आहे यांना एक आशावाद आहे की निश्चितच येणाऱ्या भावी पिढीमध्ये की स्त्री पुरुष समानतेचं एक आश्वासक चित्र त्यांनी आपल्या समोर ते सादर केलेलं आहे। तर याच आधारावरती ते प्रत्यक्ष साकार करायचंय, ते वास्तवामध्ये आणायचंय, आज आलेलं आहे। नाही असं नाही, आज स्त्री आणि पुरुष खांद्याला खांदा लावून चालताना आम्हाला दिसतात, ही बाब आनंदाची आहे। आज आमच्या संसदेमध्ये आम्हाला स्त्री पुरुष समानता दिसते, परंतु तरी सुद्धा प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्री पुरुष समानतेने दिसावे, त्यांच्यामध्ये ते मूल्य रुजावे, त्यासाठी कवित्रीने या ठिकाणी या कवितेच्या माध्यमातून प्रकाश टाकलेला आहे। बघा, स्त्री पुरुष समानतेचं मूल्य रुजवणारी ही एक चिंतनशील अशी कविता आहे। बघा की आज खरोखर काळाची गरज आहे, आज प्रत्येकाच्या डोक्यात हे बिंबलं गेलं पाहिजे, प्रत्येक विद्यार्थी आणि विद्यार्थिनीच्या मनामध्ये हे बिंबवलं गेलं पाहिजे की आपण उद्याच्या या भारताचे आधारस्तंभ आहोत आणि म्हणून स्त्री आणि पुरुष या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत, याच्यावरती चिंतन मनन करण्यासाठीच हे आश्वासक चित्र या ठिकाणी कवीने आपल्या समोर सादर केलेलं आहे। कवयित्रीने प्रस्तुत कवितेत चित्रित केलेली स्त्री पुरुष समानतेचे मूल्य सर्व विद्यार्थ्यांमध्ये संक्रमित व्हावे, ते रुजावे, ते भिनावे आणि
त्याच पद्धतीने त्या विद्यार्थ्यांनी कृतीयुक्त वागावे या उद्देशानेच या पाठ्यपुस्तकात त्या कवितेचा समावेश केलेला आहे. बघा, मूळ उद्देश जो आहे तर तो हाच आहे की कवयित्री जी नीरजा आहे यांनी या ठिकाणी स्त्री पुरुष समानतेचं भविष्यकालीन एक आश्वासक चित्र रंगवलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की या ठिकाणी थोडक्यात आशावाद मी तुम्हाला सांगतो की कवितेतील मुलगा हे पुरुष जातीचं काय आहे, एक प्रतीक आहे, तर मुलगी ही स्त्री जातीचे एक प्रतिनिधित्व करते. हे सर्वप्रथम आश्वासक चित्र ही कविता समजून घेत असताना आपण समजून घेतलं पाहिजे. स्त्री पुरुष समानता ही संकल्पना अजूनही बाल्य अवस्थेत असल्यामुळे स्त्री पुरुष तत्व ही मुलगी व मुलगा या लहान वयात दाखवले आहे आणि उद्याच्या जगात हे दोघेही प्रौढ होतील, एकत्र खेळ करतील असा आशावाद या प्रतीकेतून कवयित्रीने व्यक्त केला आहे. आणि मग स्त्री पुरुषामध्ये भविष्यात परस्पर सामंजस्य व स्नेहभाव निर्माण होऊन स्त्री पुरुष समानता नक्की येईलच असा दृढ विश्वास या कवितेतून होतो. आणि तो कसा व्यक्त होतो तेच आपल्याला या कवितेच्या माध्यमातून बघायचंय की या कवितेमध्ये या कवितेची जी मध्यवर्ती कल्पना त्या ठिकाणी आपण बघितली की या कवितेमधून लहान मुलांच्या खेळातून स्त्री पुरुष समानतेचं चित्र कसं रंगवलेलं आहे. स्त्री पुरुष समानता भविष्यात कधीतरी साकार होईल अशी आशा या ठिकाणी कवी नीरजा यांना आहे आणि तो आशावाद घेऊनच आपल्या समोर त्यांनी आश्वासक चित्र कसं उभं केलेलं आहे ते प्रत्यक्ष आपण या काव्याच्या माध्यमातून आता अभ्यासणार आहोत. तर बघा, या ठिकाणी कवयित्री काय म्हणते ते, तापलेल्या उन्हाच्या आडोश्याला. बघा, समोर एक मुलगा आणि एक मुलगी यांचं समोर चित्रण आपल्या समोर आलेलं आहे. तर बघा, तापलेल्या उन्हाच्या आडोश्याला बसून खेळते आहे एक मुलगी केव्हाची, मी पाहत राहते तिला माझ्या घराच्या झरोक्यातून. या ठिकाणी कवयित्री नीरजा म्हणते की उन्हाळ्याचे दिवस आहे आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये दुपारची वेळ आहे, ऊन तापलेलं आहे. आडोशाला त्या ठिकाणी काय झालेलं आहे, आडोशाला म्हणजे काय, आश्रयाला. कशाच्या, की उन्हाचं संरक्षण करण्यासाठी त्या ठिकाणी सावलीत बसून एक मुलगी बराच वेळ झाला तरी खेळत आहे. ते दृश्य कवयित्री नीरजा स्वतःच्या घराच्या खिडकीतून पाहते आहे. बघा पुढे काय म्हणते ती मांडीवर घेते बाहुलीला, एका हातानं थोपटत तिला चढवते आधन भाताचं भातुकलीतल्या इवल्याशा गॅसवर. बघा, ती मुलगी काय करते मग, तर ती मुलगी एकटीच भातुकलीचा खेळ खेळते आहे. ती बाहुलीला मांडीवर घेऊन एका हाताने तिला थोपटत निजवते आहे. बाळाला आई मांडीवर घेऊन जसं निजवते, हे की नाही, हे तुम्हाला माहिती आहे ना. नंतर ती भात शिजवण्यासाठी त्या ठिकाणी आधनाचं पातेले चिमोकल्या गॅसवर ठेवते. तिला लुटपुटीचा संसार सुरू होतो की जसं आपल्या घरामध्ये आपले आईवडील जसा संसार थाटतात अगदी त्याच पद्धतीने या मुलीने सुद्धा आपला संसार या ठिकाणी त्या गॅसवरती त्या घरामध्ये थाटवलेला आहे. बघा पुढं, बाजूला खेळतो आहे मुलगा हातात चेंडू घेऊन, खूप उंच उडवून चेंडू नेमका झेलतो तो हातात. मुलगी पाहत राहते कौतुकाना त्याच्याकडं. अचानक बाजूला ठेवून बाहुलीला ती जवळ जाते त्याच्या. मुलगा दाखवतो तिला आपलं कसं पुन्हा एकदा. मुलगी चेंडू मागते त्याच्याकडे तेव्हा तो हसून म्हणतो, तू भाजी बनव छानपैकी पाल्याची. ती म्हणते, मी दोन्ही करू शकते एकाच वेळी, तू करशील. मुलगा देतो चेंडू तिच्या हातात. बघा, खूप छान असा संवाद आहे. ही मुलगी आणि हा मुलगा या ठिकाणी भविष्याचा आशावाद कसा आहे, या ठिकाणी स्त्री पुरुष समानतेचं मूल्य कसं रुजवलं जातं तेच या ठिकाणी कविता नीरजा या ठिकाणी या छोट्याशा आश्वासक चित्र या कवितेच्या माध्यमातून मांडणार आहे. याचा भावार्थ आपण आधी समजून घेऊया. तर बघा, मुलगी पाहत राहते कौतुकानं. बघा, तर मुलगी बाजूला एक मुलगा त्या ठिकाणी काय करते, बाजूला एक मुलगा हातात चेंडू घेऊन उंच उडून पुन्हा नेमका हातात झेलण्याचा खेळ खेळत असतो. त्यावेळेस तो खेळत असतानाच त्याच्याजवळ मुलगी त्या मुलाचा चेंडूचा खेळ कौतुकाने काय करते, पाहत राहते. अचानक मांडीवरची बाहुली बाजूला ठेवून ती मुलगी सुद्धा काय करते, त्या मुलाजवळ जाते. मग मुलगा पुन्हा एकदा चेंडू उंच उडून झेलण्याचे कौशल्य तिला दाखवतो. तो सहज खेळत राहतो. मुलगी त्याच्याकडे चेंडू मागते तेव्हा
मुलाला वाटते या मुलीला माझा चेंडूचा खेळ जमणार नाही. बघा या ठिकाणी पुरुष अहंकार कुठेतरी जागृत होतो आणि तो काय म्हणतो, हे बघ तुला हे जमणार नाही. तेव्हा हसून तो तिला म्हणतो, तो मुलगा काय म्हणतो त्या मुलीला, तू छानपैकी काय कर, तू भाजी बनव छानपैकी पाल्याची. ती म्हणते बघा, तू भाजी बनव छानपैकी पाल्याची असं ती म्हणते. बघा त्यावेळेस भातुकलीचा खेळ भाजी करणे हे तुझं काम आहे. त्या ठिकाणी तो मुलगा काय म्हणतो, हे बघ तुझं काम काय आहे, तर भातुकलीचा खेळ खेळणं आणि भाजी करणं एवढंच काम तुझं आहे. तुला पुरुषी कामे काय जमणार असं कोण म्हणतोय, तो मुलगा त्या ठिकाणी म्हणतोय. मग मुलगी त्याला म्हणते, बघा या ठिकाणची मुलगी ही कशी आहे ते बघा. आता ती मुलगी त्याला म्हणते, मी दोन्ही कामे स्त्रीची व पुरुषाची एकाच वेळी करू शकते. तू करू शकशील का, तू स्त्रीची कामे करशील. मुलगा स्वतः चेंडू तिच्या हातात देतो. बघा आता या ठिकाणी काय केलेलं आहे, त्या मुलीने सुद्धा स्वतःचा आत्मविश्वास जागृत केलेला आहे त्या मुलीने. आणि ती म्हणते, मी हे दोन्ही करू शकते, मी खेळूही शकते आणि मी स्वयंपाकही करू शकते. पण तू करू शकतो का माझे काम. बघा मग काय चॅलेंज केलेलं आहे, या मुलीने त्या मुलाला चॅलेंज केलेलं आहे. त्यावेळेस तो काय म्हणतो बघा, उंच उडवलेला चेंडू आभाळाला शिवून नेमका येऊन पडतो तिच्या मंजुळीत. मुलगा पाहत राहतो आश्चर्यचकित. तशी हसून म्हणते ती, आता तू मांडी घालून. मुलगा बसतो गॅस समोर, दोन्ही हातांनी थोपटो झोपवतो बाहुलीला प्रथम, मग शोधतो पातेलं भाजीसाठी. बघा काय झालेलं आहे या ठिकाणी, खूप सुंदर असा संवाद आहे. बघा या संवादातूनच आम्हाला आता ती मुलगी सुरुवातीला काय करते, तर ती मुलगी म्हणते, मी दोन्ही कामं व्यवस्थित करू शकते. परंतु तुला जमल का, तू करू शकतोस का अशी दोन्ही कामे, स्वयंपाक पण आणि खेळ पण. परंतु त्यावेळेस ती मुलगी म्हणते, हो मलाही जमतंय. आणि मग ती स्वतः काय करते, तो चेंडू स्वतःच्या हातात घेते आणि तो चेंडू, मुलगी चेंडू उंच उडवते. तो आभाळाला जणू स्पर्श करून नेमकेपणाने पुन्हा कुठे येतो, तिच्या उंजळीत येऊन पडतो. मुलगी चेंडू व्यवस्थित झेलते. हे पाहून मुलगा आश्चर्याने तिच्याकडे पाहतो. मुलाला आश्चर्य वाटतो, अरे ही तर माझ्यासारखी छान खेळ खेळते, आपल्यासारखंच तिनेही चेंडू झेलवला. हे पाहून मुलगा त्या ठिकाणी काय होतो, चकित होतो, आश्चर्यचकित होतो. मुलगी मुलाला म्हणते, आता तुझी पाळी. आता तुझी पाळी म्हणजे काय, आता तुझी वेळ आहे. आता मी तर तुझ्या याच्यात यशस्वी झाले, मी दोन्ही काम करू शकते, तुला दाखवले की नाही, मी स्वयंपाक तर करते आणि तुझा खेळ सुद्धा मी खेळून दाखवला. आता बघ तू तुझे काम करून दाखव. मुलगा चिमुकल्या गॅस समोर आता काय करतो, मग मांडी घालून बसतो. बघा प्रथम दोन्ही हातांनी थोपटत बाहुलीला तो निजवतो आणि मग भाजी करण्यासाठी टोपलं शोधतो. बघा मग त्याला असं वाटतं, मग तो काय करतो, पातीला भाजीसाठी खाली घेतो आणि पुढं काय होतं बघा, हळूहळू शिकेल तोही. आपलं कसब दाखवण्यातच घर सांभाळणं, तापलेच्या उन्हाच्या आडोशाला बसून. आणि हे दोघांचा जो संवाद चालू आहे, या मुलाचा आणि या मुलीचा, हा सर्व संवाद, हे सर्व कौशल्य कवयित्री म्हणतात, तापलेल्या उन्हात सावलीच्या आडोशाला बसून तो मुलगा आपले कौशल्य दाखवता दाखवता घर सांभाळणेही हळूहळू शिकेल. हळूहळू तो संसारातील स्त्रियांशी घरगुती कामेही शिकेल. बघा आणि मग कवयित्री या ठिकाणी नीरजा म्हणतात की मला अशी आशा आहे की निश्चितच ज्याप्रमाणे या मुलीची दोन्ही कामे, आपलं या मुलाचं खेळ आणि त्याचं कौशल्य पाहून तो जसं त्या मुलीला चॅलेंज करतो, तसंच ते चॅलेंज त्या ठिकाणी त्या मुलानेही स्वीकारलेलं आहे. आणि मुलगा सुद्धा, ज्यावेळेस मुलगा म्हणतो की तुला नाही जमणार, त्यावेळेस ती मुलगी सुद्धा चेंडू खेळून दाखवते आणि मग ती त्याला चॅलेंज करते की तू मला स्वयंपाक करून दाखवतोस का. तर त्यावेळेस तो मुलगा सुद्धा छानपैकी त्या बाहुलीला त्या ठिकाणी थोपटतो, झोपवतो आणि तो सुद्धा काय करतो, स्वयंपाक करायला लागतो. मग बघा, परंतु हे जे दोन्ही चित्रण आहे, हे दोन्ही चित्रण कोण पाहतंय, तर कवयित्री नीरजा या ठिकाणी हळूहळू ते बघतात आणि त्या काय म्हणतात की हळूहळू तो संसारातील स्त्रियांची घरगुती कामेही निश्चितच शिकेल. बघा एक आशावाद या ठिकाणी आहे. कवयित्री नीरजाला काय आहे, एक आशावाद व्यक्त करतात की निश्चितच हा मुलगा सुद्धा ह्या संसाराचा जो गाडा आहे किंवा या संसारातलं जे कौशल्य आहे स्वयंपाक करण्याचं, तो निश्चितच काय करेल, आत्मसात करू शकेल. बघा पुढे, माझ्या घराच्या झरोक्यातून दिसत आहे एक आश्वासक चित्र उद्याच्या जगाचं, जिथं खेळेल जातील सारेच खेळ एकत्र.
भातुकलीतून प्रवेशताना वास्तवात हातात हात असेल दोघांचाही, ज्यावर सहज विसावेल बाहुली आणि चेंडू जोडीनं. बघा, आणि मग त्या शेवटी काय म्हणतात की माझ्या घराच्या खिडकीतून. पहा, कवी नीरजांनी किती आत्मविश्वास निर्माण केलेला आहे या ठिकाणी. आणि विद्यार्थी मित्रांनो, हे तुमच्या मनात बिंबलं पाहिजे की हा आशावाद जो कवितेचा आहे तो आशावादच तुम्हाला यशस्वी करायचा आहे. म्हणून त्या काय म्हणतात बघा, माझ्या घराच्या खिडकीतून मला भविष्यातील जगाचे विश्वासार्ह व उत्साहवर्धक चित्र दिसते आहे. बघा, आश्वासक म्हणजे काय, विश्वासार्ह आणि उत्साहवर्धक चित्र दिसत आहे. उद्याच्या जगात सारेच खेळ स्त्री आणि पुरुष एकत्र खेळतील. बघा, स्त्री पुरुष समानतेचं जे मूल्य आहे ते या ठिकाणी या खेळाच्या माध्यमातून दिसतं. या छोट्याशा खेळातून, या बाहुलीच्या खेळातून आणि या स्वयंपाकाच्या खेळातून त्या ठिकाणी काय दिसतंय, तिला भविष्याचं चित्र दिसतंय. आणि म्हणून ती म्हणते, असे मला वाटते आहे, भातुकलीच्या स्वप्नाळू जगातून प्रत्यक्ष वास्तवात प्रवेश करताना या दोन्ही मुलांच्या, स्त्री पुरुषांचा हात एकमेकांच्या हातात असेल. बघा, कवितेने किती स्वप्न सुंदर रंगवलेलं आहे. ते म्हणतात की या स्वप्नाळू जगात जो त्यांनी संसार मांडलेला आहे तर तो निश्चितच एक दिवस काय येणार आहे, वास्तवात येणार आहे. आणि ही दोन्ही मुलं स्वतःच्या हातात हात, दोघांचे एकमेकाच्या हातात हात घेऊन निश्चितच ते काय करतील, तर स्त्री पुरुष समानतेचा जो आदर्श आहे तो जगासमोर घेऊन येतील आणि वास्तवात हे सर्व घडेल. ज्या हातावर बाहुली आणि चेंडू स्नेहाने सहज एकत्र विसावलेले असतील, म्हणजे काय की स्त्री पुरुषामध्ये भविष्यात परस्पर सामंजस्य, स्नेहभाव निर्माण होऊन स्त्री आणि पुरुष समानता नक्कीच येईल, असा आशावाद या ठिकाणी कोणाला निर्माण झालेला आहे. तर बघा, या कवितेच्या माध्यमातून विद्यार्थी मित्रांनो, सर्वात महत्वाची गोष्ट आहे, आता कवितेतील मुलगा आणि मुलगी हे काय आहे, हे फक्त आपल्या समोर एक पात्र मांडलेलं आहे. परंतु कविता आश्वासक चित्र या कवितेमध्ये नीरजा यांनी आधुनिक जगातील स्त्रीचं सामर्थ्य, बघा, समोर भविष्यामध्ये आधुनिक जगातील स्त्रीचं सामर्थ्य व तिचा सहभाग याविषयी दृढ निश्चय या ठिकाणी व्यक्त करताना त्या ठिकाणी ते म्हणतात की मला कविते नीरजा यांनी काय केलंय मग, तर स्त्री पुरुष समानतेचं भविष्यकालीन एक आश्वासक चित्र रंगवलेलं आहे. कवितेतील मुलगा हे पुरुष जातीचं प्रतीक आहे, तर मुलगी ही कोणाचा प्रतीक आहे, स्त्री जातीचं प्रतिनिधित्व करते. आणि पुढं विद्यार्थी मित्रांनो, फक्त तुम्हाला एकच समजून घ्यायचं या कवितेतून, कारण ही कविता आपल्याला अभ्यासासाठी यासाठी दिली आहे की स्त्री पुरुष समानता ही संकल्पना अजून बाल्यावस्थेत असल्यामुळे स्त्री पुरुष तत्व हे मुलगी व मुलगा या लहान वयात या ठिकाणी या कवितेच्या माध्यमातून दाखवलं आहे. परंतु उद्याच्या जगात ही दोन्ही मुलं काय होतील, प्रौढ होतील, मोठे होतील व एकसंग होऊन ते एकत्र खेळ खेळतील, असा आशावाद या प्रतीकातून कवितेने व्यक्त केला आहे. आणि भविष्यामध्ये स्त्री पुरुषामध्ये सामंजस्य, स्नेहभाव निर्माण होऊन स्त्री पुरुष समानता नक्कीच येईल, असा दृढ विश्वास या ठिकाणी कवी नीरजा यांनी या आश्वासक चित्र या काव्याच्या माध्यमातून निर्माण केलेला आहे. तर असाच आशावाद तुमच्यातही निर्माण व्हावा, स्त्री पुरुष समानतेचं मूल्य तुमच्यात निश्चित रुजावं, हाच आशावाद या ठिकाणी मी व्यक्त करतो आणि इथे थांबतो. धन्यवाद. धन्यवाद मित्रांनो. निश्चितच हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही या व्हिडिओस लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण या अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आणखी पाहायला मिळतील. त्यासाठी निश्चितच याला पुनश्च एकदा विनंती करतो की या चॅनलला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.